गोदावरीतील पानवेलीचा आता जनावरांना फटका बसल्याचं समोर आलंय। निफाड तालुक्यातील सायखेड्याच्या पुलाजवळ पानवेलीत गाय अडकल्याचं सध्या समोर आलंय। तब्बल 24 तास ही गाय अडकून होती। आता या गायीला बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आल्याचं सुद्धा समोर येत आहे। तो गोदावरीतील पानवेलीचा फटका आता जनावरांना बसल्याचं समोर आलेलं आहे। निफाड तालुक्यातील सायखेड्याच्या पुलाजवळ पानवेलीत ही गाय अडकलेली होती आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजनी सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण पाहू शकतो गोदावरीतील पानवेलीचा आता जनावरांना फटका बसल्याचं समोर आलंय। दोरी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेड्याजवळील ही घटना आहे। खरं म्हणजे अनेकदा याचा नागरिकांना देखील त्रास होत असतो। शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या पानवेलीचा त्रास सहन करावा लागतो आणि याच दरम्यान जर बघितलं तर आता मुक्या जनावरांनाही याचा फटका बसू लागलेला आहे। चरण्यासाठी गेलेली गाय त्या पानवेलीमध्ये अडकून पडलेली आहे आणि या सगळ्या काळामध्ये जवळपास 24 तासाचा वेळ उलटून गेलेला होता आणि त्यानंतर ही बाब निदर्शनास आली। तात्काळ ग्रामस्थांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी या गायीला बाहेर काढलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या पानवेलीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। वारंवार या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही गोदावरीतील पानवेली बाहेर काढली जात नाहीये आणि याचा आता शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसोबतच आता मुक्या प्राण्यांना देखील फटका लागल्याची बाब समोर येते। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।